हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पंतप्रधान मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर महिला बचत गटाच्या कार्यक्रमासह मोदींच्या हस्ते आज विविध योजनांचा शुभारंभ। 2 लाखाहून अधिक महिला उपस्थित राहणार। मुलगा मुख्यमंत्री व्हावा उद्धव ठाकरेंना वाटतंय। टीव्ही9च्या ग्लोबल समिट कार्यक्रमात अमित शहांचा निशाणा, तर घराणेशाहीवाले सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र, शहांची इंडिया आघाडीवर टीका। मुंह में राम बगल में ईडी म्हणजे सत्ताधाऱ्यांचे घरगडी। उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात, सत्तेसाठी हावरेपणा सुरू असल्याचीही टीका। शिंदेगडाचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाकरेगडाच्या मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कात। ठाकरेगडाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा सभेत दावा। फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय केलंय? भाजप कार्यकर्त्यांकडून संभाजीनगर, बीड आणि जालन्यातील वर्तमानपत्रात जाहिरात। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जरांगेंना जबर धक्का। आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार। सत्ताधाऱ्यांच्या आक्रमक मागणीनंतर विधानसभा अध्यक्षांचे आदेश। आई बहिणीवरून अपशब्द वापरले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, शब्द मागे घेतो। जरांगेंनी मागितली शिंदे फडणवीसांची माफी। जरांगेंचा बोलवता धनी कोण? चौकशीमध्ये षडयंत्र बाहेर काढणार। फडणवीस आक्रमक तर जरांगेंची भाषा कार्यकर्त्यांची नाही तर राजकीय। मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्र्यांचे आरोप वरकट, जरांगेंना फोन केला हे सिद्ध झालं तर वाटेल ते मान्य करेन। पवारांनी आरोप फेटाळले तर चौकशी करा, कर नाही त्याला डर कशाला? पवारांचं उत्तर। लोकशाहीत कुणाला निवडणूक लढण्याचा अधिकार? बारामतीत नवा उमेदवार उभा राहिला तर आनंदच। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। मवियासोबत युती होणार की नाही सांगता येत नाही, युती व्हावी अशी आमची इच्छा, प्रकाश आंबेडकरांचं विधान। महाविकास आघाडीची दुपारी 4 वाजता ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक। लोकसभा जागा वाटपावर चर्चा होणार। जेपी नड्डा 4 मार्चला नागपूर दौऱ्यावर। भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला मार्गदर्शन करणार। मोदींच्या विकसित भारतबाबतही तरुणांना माहिती देणार। 1 मार्चपर्यंत पशूंचे इयर टॅगिंग करणं बंधनकारक। इयर टॅगिंग केलेल्या पशूंची खरेदी विक्री करता येणार। नोंदणी न केलेल्या पशूंना उपचारही दिले जाणार नाहीत। पुण्याच्या मंचरमध्ये 4 मार्चला अजित पवारांची सभा। सभेच्या नियोजनाची आज राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची दुपारी मंचरमध्ये बैठक। मुंबईसह उपनगरांमध्ये 5 मार्चपर्यंत 15% पाणी कपात। पिसे उदंचन केंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळल्यानं काही पंप बंद। दुरुस्तीसाठी 5 मार्चपर्यंत वेळ लागणार। पुण्यातील येरवडा परिसरात कोयते आणि हॉकी स्टिकनं 10 ते 12 वाहनांची तोडफोड। दहशत माजवण्यासाठी नागरिकांना धमकावणाऱ्यांना दोघांना पोलिसांकडून अटक। अकोल्यातील महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा। त्वरित उपचार मिळाला न विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर। बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना आजही अवकाळी पावसाचा इशारा, तर पश्चिम विदर्भात 44,579 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। राकेश शर्मांनंतर अवकाशात जाणाऱ्या 4 भारतीय अंतराळवीरांची पंतप्रधान मोदींकडून नावं जाहीर। प्रशांत बाळकृष्ण नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप, शुभांशु शुक्ला गगनयान मोहिमेसाठी जाणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।